राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई, पीक विमा, कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, अतिवृष्टी भरपाई, शासकीय अनुदान अशा अनेक महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2214 कोटी रुपये मंजूर। राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या अतिवृष्टीचे थैमान सुरू आहे। अनेक शेतीपिके उद्ध्वस्त झाली असून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मागे हटणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन माथ्यावर चिंतेचा डोंगर, शेतात साचले पाणी। राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिके झाले आहेत जमीनदोस्त। लावलेला उत्पादन खर्चही निघणे कठीण। पंचनामे होता शेतकऱ्यांना भरपाई देण्यास सुरुवात। शेतकऱ्यांना हवालदिल होऊ नये, राज्य सरकार आपल्या पाठीशी आहे। पंचनामाच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात येईल, असे पालकमंत्री विखे पाटील यांचे स्पष्टीकरण। लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी करा, अन्यथा 1,500 रुपये विसरा। 2 महिन्याचा दिला वेळ। आधार कार्ड आणि मोबाईल नंबरद्वारे लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध आहे। पीक नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना 145 कोटी 35 लाख रुपयांच्या निधीस वाटपास मंजुरी। शेतकऱ्यांनो, यादीत तुमचे नाव आहे का? जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या वाशिम जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईसाठी अखेर मान्यता देण्यात आली आहे। निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पूर परिस्थितीची त्यांनी केली पाहणी। ऑगस्ट महिन्यामध्ये पिकांचे नुकसान, शासनाकडून 56 कोटींचा निधी मंजूर। बीड जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे रक्कम होणार जमा, शेतकऱ्यांना दिलासा। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा। मागील काही दिवसापासून अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसामुळे अनेक शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे। आदिवासींचा बंजारा धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाला विरोध। बंजारा आणि धनगर समाजाचा अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याच्या मागणीला आदिवासी समाजाकडून विरोध करण्यात येत आहे। यासाठी अनेक ठिकाणी मोर्चे काढले जात आहे। शासनाच्या लेक लाडकी योजनेद्वारे मुलींना मिळणार 1 लाख रुपये। 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या 1 अथवा 2 मुली असल्यास लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना विविध टप्प्यामध्ये 1 लाख रुपयाचे अनुदान देण्यात येत आहे। सोयाबीनच्या खरेदीला शुभारंभ झाला। यंदा सोयाबीनला 4,171 रुपये प्रति क्विंटलचा दर आहे। खाजगी खरेदी सुरू झाली आहे। मागील वर्षी 4,500 रुपयापर्यंतचा दर सोयाबीनला मिळाला होता। आता लाडक्या बहिणी कमवणार पैशावर पैसा। महिलांना व्यावसायिक चालना देण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण पतसंस्था सुरू करण्याची घोषणा केली आहे। त्याद्वारे ग्रामीण व शहरी भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार। आता सिंचनाचा नवा अध्याय। वीज समस्येवर शेतकऱ्यांना सौर पंपाचा पर्याय। शेतकऱ्यांना वीज प्रश्नाचा ताण कमी करून पिकांना दिवसा पाणी देता यावे, यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना। संतप्त शेतकऱ्याद्वारे पीक विमा कार्यालयाची तोडफोड, विमा प्रश्न पेटला। विमा कंपनी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे। शेतकऱ्याकडून विमा भरून घेतला, मात्र नुकसानीनंतर भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील पीक विमा कंपनी कार्यालयावर शेतकऱ्यांनी केली तोडफोड। बसची वाट पाहत काय करायचं, स्थानकातच मोफत पुस्तके वाचायचं। राज्य एसटी महामंडळाद्वारे राज्यातील प्रमुख बस स्थानकावर मोफत पुस्तके वाचनालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली। वन विभागाचा हलगर्जीपणा, नुकसान भरपाईसाठी 8 महिन्यांची प्रतीक्षा। नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, वरिष्ठ अधिकाऱ्याकडे शेतकऱ्यांची कारवाई करण्याची मागणी। बांधकाम कामगारांना 2 लाख रुपयापर्यंत मिळणार मोफत उपचार। राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनामार्फत 35 पेक्षा जास्त योजना राबवली जात असून बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांना आरोग्यासाठी विशेष योजना सुरू करण्यात आली आहे। पावसाचा मुक्काम वाढला, द्राक्षाची फळछाटणी 15 दिवस लांबणीवर। अनेक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांना यंदा पावसाचा मुक्काम वाढल्याने
द्राक्षाची छाटणी 15 ते 20 दिवस लांबली आहे. सुकन्या योजनेतील गुंतवणुकीमुळे लेकींचे भविष्य होणार समृद्ध. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी व लग्नासाठी 0 ते 10 वर्ष वयोगटातील मुलींना सुकन्या योजना, ज्याद्वारे होणार आर्थिक स्वावलंबन. अति झाली अतिवृष्टी, झेंडूच्या फुलांचे नुकसान, शेतकरी चिंताग्रस्त. अतिवृष्टीमुळे राज्यातील फुल शेतींनाही बसला आहे फटका. येन सणासुदीच्या तोंडावर पावसामुळे अनेक फुलांची शेती नुकसान झाली आहे. नाफेड केंद्र दसऱ्याला सुरू करा, पण जाचक अटीही रद्द करा. नाफेडद्वारे सोयाबीनला हमीभाव विकण्यासाठी केंद्र सरकारद्वारे लावण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात, अशी मागणी काल हिंगोली जिल्ह्यात स्वाभिमानी संघटनेद्वारे करण्यात आली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट 30,000 रुपयांची आर्थिक मदत करा. राज ठाकरे यांची सरकारकडे मागणी. बीड जिल्ह्याला जास्तीत जास्त मदत मिळवून देणार, पंकजाताई मुंडे यांचे स्पष्टीकरण. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे बैलगाडीद्वारे त्यांनी केली पाहणी. फळबागाच्या नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांना योजनेचाही लाभ द्या. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या फळबाग शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतील लाभ द्यावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष यांनी केली. जिल्ह्यातील 1.21 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी हवे 92 कोटी रुपये. अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या तडाख्यात गेल्या ऑगस्टमध्ये 1 लाख हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान. राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ संपूर्ण कर्जमाफी द्या आणि आर्थिक मदत करा. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना गांजा लागवडीची परवानगी द्या, नाहीतर जीवे मरण्याची तरी. शेतकरी झाले हतबल. अनेक जिल्ह्यांमुळे अतिवृष्टीमुळे अनेक शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यात अजूनही पावसाचा धुमाकूळ सुरूच. घरात शिरले पाणी. 10-12 दिवसापासून राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे झाले नुकसान. भरपाई देण्याची मागणी. ऑगस्ट महिन्यात पिकांचे नुकसान. शासनाकडून 56 कोटीचा निधी मंजूर. बीड जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे रक्कम थेट बँकेत होणार जमा. हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीने 11 जणांचा घेतला बळी. ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकरी झाले हतबल. अनेक जनावरे पुरात वाहून गेले. शेतकऱ्यांनी केली भरपाईची मागणी. कांदा 1500च्या पुढे जाईना. अनेक जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. दुय्यम प्रतीच्या कांद्याला 900 ते 1200 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत असल्यामुळे चाळीतील कांदा सडू लागला आहे. सक्रीभुंगा, येलो मोजाक, चारकोर रॉटमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील सोयाबीनचे पीक झाले उद्ध्वस्त. अतिवृष्टीमुळे यंदा सोयाबीन पिकामध्ये फळधारणाच्या टप्प्यात असताना सोयाबीनला विविध रोगाने प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी झाले हतबल. MSP हमीभावाच्या दरात शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे आता आवश्यक आहे. शासकीय विविध योजनांचा लाभ आणि हमीभाव मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी करणे आवश्यक. जिल्ह्यातील 5,68,000 शेतकऱ्यांना मिळाली 234 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई. खरीप हंगामातील 2024 मधील नैसर्गिक आपत्तीमुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम होणार खात्यात जमा. सौर कृषी पंप योजनेच्या निकषामध्ये शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बदल होणार. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या निकषामध्ये शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बदल करून योग्य ते मार्गदर्शक सूचना काढावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.